ओम नमः शिवाय. साधना प्रवाहामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण आणि चातुर्मासात केले जाणारे अत्यंत पुण्यदायी गोपद्मा व्रत कधी आणि कसे करावे, त्याचे नियम, महत्त्व आणि पूजेची संपूर्ण माहिती. धार्मिक कथेनुसार गोपद्म व्रत हे भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि गोमातेच्या पूजनाशी संबंधित आहे. हे व्रत चातुर्मासात विशेषतः केले जाते. तर गोपद्म व्रत कसे करावे? तर सकाळी लवकर उठून स्नान करावे, देवघर स्वच्छ करावे, पूजा स्थळी रांगोळीने किंवा तांदळाच्या पिठाने गोपद्म म्हणजेच गायीच्या खुराचे चिन्ह काढावे. त्यासमोर भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि गोमातेचे स्मरण करावे. त्यानंतर तुळशीला पाणी अर्पण करून दीप लावावा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास विष्णू सहस्रनाम किंवा हरिपाठ वाचावा. या व्रताचे काही नियम आहेत. ते असे की सात्विक आहार घ्यावा. शक्य असल्यास एक वेळ उपवास किंवा फलाहार करावा. दररोज दीपदान करावे. गोमातेची सेवा किंवा गायीला हिरवा चारा द्यावा. खोटे बोलणे, वादविवाद आणि नकारात्मक विचार टाळावेत. या व्रताचे महत्त्व असे मानले जाते की गोपद्म व्रत केल्याने घरात सुख, समृद्धी आणि लक्ष्मीची कृपा होते. भगवान विष्णू आणि गोमातेचे आशीर्वाद लाभतात. चातुर्मासातील हे व्रत विशेष पुण्यदायी मानले जाते. तर तुम्ही देखील यावर्षी गोपद्म व्रत करणार असाल तर कमेंटमध्ये ओम नमो भगवते नारायणाय असे अवश्य लिहा. तर झालेली साधना मी स्वामींचरणी अर्पण करते. परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथाय नमः. ओम नमः शिवाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा. ओम नमः शिवाय.